पाहिला होता आपण कोडिंग डिकोडिंगचा, ठीक आहे. त्याच्यानंतर पाहिलं होतं आपण नाही, पहिला पाहिला होता अल्फाबेटचा, बरोबर आहे. अल्फा न्यूमरिक सिरीज पाहिली होती. त्याच्यानंतर त्यातच पाहिलं होतं एबीसीडी वाले जे काही चॅप्टर येते कोडिंग डिकोडिंगचं, तोही पार्ट आपण त्याच्यात पाहिला होता. ह्या चॅप्टर मध्ये पुष्कळशा ट्रिक्स वापरता येते, पण प्रॅक्टिस असणं आवश्यक आहे. आता लक्षात द्या, इनपुट आउटपुट काय म्हणते, कसं सोडवलं जाते, कसं लॉजिक लावायचं. तर एखादी गोष्ट जेव्हा आपण ठरवतो, आता तुम्ही इथं आले, तुम्ही क्लास लावला, तुम्ही तुमच्या माइंडला ऑलरेडी काहीतरी इनपुट दिला आहे, ठीक आहे. तुम्ही तुमच्या माइंडला इनपुट दिलाय का आपल्याला एखादं सरकारी नोकरी पाहिजे, बरोबर आहे. हे जे चॅप्टर आहे काम कसं करते, उत्तरापर्यंत कसं पोहोचल्या जाते, लक्ष द्या. आता तुम्ही तुमच्या माइंडला काय इनपुट दिलाय, अभ्यास करायचा, एवढा अभ्यास पडू पडू. हा तुम्ही तुमच्या माइंडला काय इनपुट दिलाय, तुम्ही तर कम बसले आहे मला पाहिले. तर फ्युचर मध्ये का पाहिजे तुम्हाला नेमकं, म्हणजे तुम्हाला सरकारी नोकरी पाहिजे, हे तुम्ही तुमच्या माइंडला काय केलंय सांगितलंय. आता मग तुम्ही सर्व ठरवलं आपल्याला का पाहिजे, छोकरी नाही रे, कोण छोकरी म्हणणारा, फक्त नोकरी. आता सांगितलं ना सर ना कीर्तन, मी ऐकत होतो बाहेरून, सरचं काहीतरी झालं वाटते, ठीक आहे, वाटून राहिलं मला आज, कोण कोण विचारायला लागल. लई डीप कीर्तन दिलं सर ना आज. ज्या लोकांनी मिस केलं असेल मी व्हिडिओ शूट केलाय, दाखवतो. जाऊ द्या, तो नंतरचा विषय आहे. आता तुम्ही ठरवलं तुम्हाला सरकारी नोकरी पाहिजे, इथपर्यंत क्लिअर आहे. मग आता माहिती आहे का, इनपुट ठरवलाय, मग आता तुम्ही एक एक स्टेप पुढे जाल, बरोबर आहे. असं तर नाही बा सरकारी नोकरीच आहे, ऍड आली, फॉर्म भरला, विषय समाप्त केला, नाही. मग आता इनपुटचा जो गणित असते ना, एखादं इनपुट तुम्हाला दिलं राहते, त्याचा आउटपुट कुठेतरी तुम्हाला खाली भेटते, पण तुम्ही तो स्टेप बाय स्टेप चढत जाता. एका जमान्यात 7-8 पायऱ्या चढता का वर, नाही. मग आता याच्यात जे असते याला म्हणते स्टेप किंवा याला म्हणते चरण. मराठीत गणित आलं तर चरण, इंग्लिश मध्ये केलं तर स्टेप. चलो मग स्टेप पहिली का स्टेप केली तुम्ही ना, पहिले अभ्यासच केला डायरेक्ट, माइंडसेट झाला नाही इनपुट मध्येच. पहिले तुम्ही विचार केला का सरकारी नोकरी लावायची आहे, मग तुम्ही का केले क्लास लावले, ठीक आहे. का केले क्लास लावले. नंतर दुसऱ्या स्टेप मध्ये का केले रे, सांगा ना. एवढा काय लोड घ्यायचा, चुकला शिवाय फास्ट देणार आहे. बुक्स घेतले, चलो बुक्स घेतले, नंतर त्यानंतर अभ्यासच राहिला ना, सारा घेतला ना, अभ्यास कोण करन. तिसऱ्या स्टेप मध्ये का केलं, अभ्यास केला, ठीक आहे. अभ्यास केला, पहिल्या वर्षी अभ्यास केला, दुसऱ्या वर्षी केला, ठीक आहे. मग पेपर दिला आपण, ठीक आहे. का दिला, पेपर दिला. पाचवी स्टेप काय येईल, मग निकाल लागला, झाले तुम्ही पास. तेवढं सोपं नाही याची वेळ दिसत आहे, पण ठीक आहे. पेपर दिला, पास झाले, बस झालं. ह्या प्रकारचं हे एक 5वं चरण, हे 4थं चरण, हे समजून घ्या का विषय आहे तो, हे एक चरण. ओके, पास झाले म्हणजे तुमचं आउटपुट सफल झालं, ठीक आहे. आता ज्याला माहित आहे सरकारी नोकरी लावायची आहे, पास झाले म्हणजे त्याने एक्झाम क्रॅक केली. आता तो त्याचा पुढचा विषय आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे काही आहे ते जॉईनिंग भेटणारच आहे, जात कुठंच नाही. आता मुद्दा कुठं येते, जेव्हा आता तुम्हाला गणित सोडवायचं आहे तेव्हा सगळ्यात पहिले हे पाहायचं, हे तर तुम्हाला दिलंच राहील, इनपुट तुम्हाला दिलंच राहील. हे असं एका प्रकारचं गणित दिलं राहते, ह्याच गणिताचं अनालिसिस करून समोरचं गणित सोडवा लागते. याच्यात जशा स्टेप पलटल्या आहेत, आता हे असे शाब्दिक नाही राहील, ते न्यूमरिकल राहतील, अल्फाबेट राहील किंवा अल्फाबेट न्यूमरिकल दोन्ही राहतील. तर दोन्ही सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पाहायचं. आता तुम्हाला याच्यात दिसत आहे मी पास झालो, ठीक आहे, पास झाले, जे काही आहे ते आता तुमचं पास झाले. कायच्यात पास झाला तू, सरकारी नोकरीत पास झाला.
म्हणजे तुझ्या माइंडला जे इनपुट दिलं होतं किंवा तुम्ही तुमच्या माइंडला जो इनपुट दिला आहे तो तुम्ही सफल केला, ठीक आहे. पण हे तुम्हाला कुठं समजत आहे? 5व्या स्टेपवर, बरोबर आहे. तुम्ही ना हे इथे इनपुट दिलं आहे, पण त्याचा आउटपुट कुठं निघत आहे? मग खाली एक स्टेटमेंट राहते जेव्हा गणितात का चरण 5 हे या इनपुटचे शेवटचे चरण आहे. चरण 5 इथं दिलाय ना चरण, आता आपण स्टेप टाकले, इथं का दिलाय चरण 5 हे या इनपुटचे शेवटचे चरण आहे. म्हणजे तुम्ही जो इनपुट दिला होता त्याचा आउटपुट तुम्हाला भेटला. जसं तुम्ही कम्प्युटरला एखादी प्रिंट देता, कमांड देता प्रिंटची, तो तुम्ही काय केला आहे? इनपुट केला आहे. मग तो आता इनपुट डिवाइस झाला, तुम्ही दिले ते, त्यातून आउटपुट मध्ये काय आली? प्रिंट आली. म्हणजे तुम्ही ना केलेलं कार्य साध्य झालं. त्याच प्रकारे हे चॅप्टर आहे. आता तुम्ही ना तुमच्या माइंडला इनपुट दिलं का बा आपल्याला सरकारी नोकरी पाहिजे आहे, त्यासाठी तुम्ही स्टेप चढल्या. डायरेक्ट तुम्ही इथून तर इथं आले नाही. मग ह्या एक एक स्टेप पाहत आले. पहिले क्लास लावला, मग बुक घेतले, किंवा कोणी पहिले बुक घेईन नंतर क्लास लावा, जे काही आहे ते अभ्यास केला, पेपर दिले, पास झाले. पास झाले हे या चरणचा शेवटचा भाग आहे. याचा अर्थ असा का तुमचं इनपुट जे आहे त्याचा आउटपुट प्रॉपर आला आहे. हे तुम्हाला कुठून समजलं? शेवटचं जेव्हा पाहिलं तुम्ही का पास झाले, तेव्हा समजत आहे का कुठं पास झाले? तर सरकारी नोकरीत पास झाले. म्हणजे तुमचा इनपुट होता का मला एक सरकारी नोकरी पाहिजे, बरोबर आहे. त्याच्यानुसार हा चरण शेवटचा जो आहे 5वा, हे काय आहे? ह्या चरणचं आउटपुट आहे. गणित सोडवत असताना मग कसं पाहायचं? तुम्हाला सेम गणित दिलं राहील, इथं इनपुट राहील, काही स्टेप्स राहतील, ठीक आहे, काही स्टेप्स. मग त्या स्टेप्स मधून एक एक अल्फाबेट पुढे आलाय का किंवा मागं गेला का, ते तुम्हाला स्टेप वाईज पाहता लागते. त्याचा अभ्यास तुम्हाला कुठं समजल? शेवटचं गणित पाहिल्यावर. म्हणजे इथं शेवटचं चरण पाहिल्यावर समजते का केलं आहे, ठीक आहे. पण हे समजलं का सांगा? स्टेप्स कायले म्हणते, इनपुट कायले म्हणते, आउटपुट कायले म्हणते, समजलं? इकडे समजलं? नसन समजलं वापस सांगतो. जो तुम्ही माइंडला इनपुट दिला आहे त्याचं तुम्हाला आउटपुट पाहिजे आहे, त्यासाठी तुम्ही ज्या गोष्टी करत आहे त्या झाल्या स्टेप्स. आपण स्टेप बाय स्टेप करतो ना. आता इथे पुष्कळशा गोष्टी अभ्यास केल्यानंतर मग कोणी रिव्हिजन करते, कोणाचं काही राहते मधातच, तो टेस्ट सिरीज लावल, कोणी नापास होते. ह्या पुष्कळशा गोष्टी त्या डिपेंड होते. पण आपल्याला तेवढं नाही करायचं आहे. आपल्याला परीक्षेत एखादा गणित दिला राहते, त्याचं अनालिसिस करून समोरचा पार्ट सोडवायचा आहे. इथपर्यंत समजलं? समजलं का? हे समजलं स्टेप्स कशा पडल्या? ह्या स्टेप्स आपण आपल्या मतानं घेतल्या आहे. गणितात तुम्हाला ऑलरेडी स्टेप्स दिल्या राहतील. आता डायरेक्ट गणितावर जाऊ, तेव्हाच तुमच्या डोक्यात लागल. हे जाऊ द्या लाईटला. आता पहा, हे गणित आहे, असं गणित परीक्षेत येते. मागं दिसताय? मागं दिसताय का? दिसताय? हा. आता पहा, पहिले समजून घ्या गणित सोडवायचं कसं आहे, मग पाहू फोटो बिटोचं. वाचा. एक व्यवस्थापन, एक अंक व्यवस्थापन यंत्र संख्याच्या इनपुटला प्रत्येक चरणात विशिष्ट नियमानुसार, एक विशिष्ट नियम आहे, ठीक आहे. प्रत्येक वेळी एकच स्टेप जायचं, दोन दोन स्टेप जायच्या नाही, काही नियम त्याचे. इथं काय म्हणत आहे? एका विशिष्ट नियमानुसार काय आहे? पुनर्व्यवस्थापित. चष्मा लावतच जा लागते, एकदम मोठा बोर्ड असल्यामुळे डोळ्यावर रिफ्लेक्ट पडत आहे, ठीक आहे. पुनर्व्यवस्थापित करते तर खाली इनपुट व पुनर्व्यवस्थापिताचे चरण यांचे एक उदाहरण दिले आहे. एक आता तुम्हाला उदाहरण दिले. आता पहा, मगाशी आपण इथे एक इनपुट पाहिलं होतं, आठवते? सरकारी नोकरी पाहिजे, हे तुमचं काय होतं? एक इनपुट होतं. आता इनपुट नंतर डायरेक्ट चरण 6 पर्यंत त्यानं स्टेप पाडले आहे. चरण म्हणजेच का? तर स्टेप. सगळ्यात शेवटी वाक्य दिलं आहे, हे अंतिम व्यवस्थापन आहे, तथा चरण 6 हा या इनपुटचा अंतिम चरण आहे. चरण 6 या इनपुटचा काय आहे? अंतिम चरण आहे. मग मी सगळ्यात शेवटी 6वं चरण पाहतो, ठीक आहे. आता मला काय दिसत आहे? इथं 2 आहे, 13 आहे, 29 आहे, 48 आहे, 82 आहे, 87 आहे, 97. का दिसत आहे? संख्या ज्या आहे ह्या चढत्या क्रमानं वर चालल्या. प्रत्येकच वेळी असं राहील नाहीये, काही लहान संख्या मोठ्या संख्या, ते डिपेंड करते. सगळ्यात पहिले काय पाहायचं? तर सगळ्यात शेवटचं पाहायचं, हा वाला भाग. तुम्ही याच्यावरून हे जे दिलं आहे याच्यावरून आयडेंटिफाय करू शकत नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर स्टेप वरून इनपुट काढू शकत नाही, सगळ्यात पहिली गोष्ट. आता इथे इनपुट दिला आहे आणि तुम्हाला चरण 6 दिला आहे शेवटी, बरोबर आहे. पण चरण 6 वरून तुम्ही समजू शकत आहे का संख्या ज्या आहे ह्या चढत्या क्रमानं पुढे चालल्या. मधातल्याच्या नंतर भाऊ का केला आहे तर, पण याच्यावरून तुम्ही एक अंदाज लावत आहे ना का बा संख्या ज्या आहे ह्या चढत्या क्रमानं वर चालल्या. इनपुट दिला आहे, पण त्याचा आउटपुट काय आहे? आता आपल्याजवळ आउटपुट का निघाला आहे? आउटपुट असं आहे का चढत्या क्रमाने संख्या आहे. म्हणजे तुम्हाला गणिताचा अर्धा भाग समजला. याच अनालिसिस
पुढं करावं लागते. आता पहा त्यानं सोडवलं कसं. पहिल्या स्टेप मध्ये पहा, आता चरण 1 आहे बरोबर आहे. इथं दिसत आहे तुम्हाला 2, 13, 29, 48, 87, 87, 97 चढत्या क्रमाने. सुरुवातीला त्यानं 2 घेतलं. काऊन घेतलं? कारण की 2 सर्वात लहान आहे. आता यानं काय केलं, ह्या इनपुट मधला कुठला, तर ह्या इनपुट मधला 2 घेतला, 2 घेतला आणि हे 2 इथं लिहिलं पहिल्या स्टेप मध्ये. ठीक आहे, 2 घेतला, बाकीचं ऍज इट इज लिहिलाय. आता पहा 97 ले 97, 82, मग इथं 13, इथं 87, इथं 29, इथं 48. ठीक आहे, बाकीचे ऍज इट इज ठेवले. एका वेळी एकच अंक बदलवायचा. ठीक आहे, सरच्या भाषेत जर सांगायला गेलं तर मग एका वेळी एकच कार्यक्रम करायचा. ठीक आहे, अगाऊ कारभार करायचा नाही. आता हा 2 कंटिन्यू येईल. काऊन? कारण की 2 लहान संख्या आहे. त्यानंतर आता पहिल्या स्टेप मधला 2 घेतला, इथं इनपुट मधला 2 घेतला, 2 ऍज इट इज राहिला. आता मला दुसऱ्या स्टेप मध्ये 2 पेक्षा मोठी संख्या पाहिजे. बरोबर आहे, 2 पेक्षा मोठी संख्या काय आहे, तर मला इथे 13 दिसत आहे. मग मी पहिल्या स्टेप मधली 13 उचलतो, 13 इथं आणली. हा 2 माझा ऍज इट इज राहील आता प्रत्येक स्टेप पर्यंत. काऊन? कारण की 2 लहान आहे. मग मी 2 घेतली, इथं 2 ऍज इट इज घेतला कॉमन. चरण 1 मधलं 13 घेतली. काऊन? कारण की 2 पेक्षा मोठी संख्या काय आहे, 13. 2 ऍज इट इज राहील. हा 13 इथं आणला. बरोबर आहे, उर्वरित संख्या तशाच लिहायच्या. पहा 97, 82, 87, 29, 48 लिहिल्या. 2 अंक कंप्लीट झाले. त्याच्यानंतर 2 पेक्षा मोठी संख्या 13 आहे. आता मला भेटलं ते दोन्ही तिसऱ्या स्टेप मध्ये. तिसरी स्टेप करत असताना हे 2 काय राहतील, कॉमन राहतील, जशाच तसे येतील. 13 पेक्षा मोठी संख्या पाहायची आहे. हे मला कुठं समजलं, ह्या शेवटच्या चरण मध्ये समजलं. 13 पेक्षा मोठी संख्या काय आहे, 29 आहे. मग आता मी ह्या याच्यातून 29 जे आहे घेऊन येतो इथं वापस. 29 आणलं, उरलं का मग 97, 82, 87 आणि 48 झालं. आता 3 संख्या भेटल्या आपल्याला ऍज इट इज. कोणत्या कोणत्या, तर 2 भेटल्या, 13, 29. आता इथपर्यंत बरोबर आहे. चौथ्या स्टेपले 29 पेक्षा मोठी संख्या पाहायची आहे. मग मी शेवटच्या याच्यातून 48 उचलतो. उचललं 48, उरलं का 97, 82, 87 झालं इथपर्यंत. आता वापस खाली 2 बरोबर आहे, 13 बी बरोबर आहे, 29 बरोबर आहे, 48. 48 पेक्षा मोठी संख्या कोणती आहे, 48 पेक्षा मोठी संख्या. आता 48 पेक्षा मोठी संख्या काय आहे, तर 82 घेतली. 82 लिहिलं, उरलं का 97 आणि 87. कधी कधी काय होते, आता इथं 6 स्टेप दिले आहे, पण असं कंपल्सरी नाही आहे का जेव्हा तुम्ही गणित सोडवताय पुढचा तर त्याच्यातही 6 स्टेप्स येतील बा. जसं आता हे गणित आपल्याला सोडवायचं आहे, पुढचं हे गणित सोडवायचं आहे, त्याने विचारलं आहे जर पूर्ण रचना करायला किती चरण लागतात. बरोबर आहे, पण असं कंपल्सरी नाही का बा त्याच्यात 6 स्टेप लागतील. इथं 6 स्टेप लागले आहे. काऊन लागल्या मी सांगतो. आता पहा इथं 82 नंतर 87 घेतलं. बरोबर आहे, सॉरी 48 नंतर 82 घेतलं. इथला 82 ऍज इट इज आणला. उरला का रे 97 आणि 87. बरोबर आहे, मग याने इथं काय केलं, 82 पर्यंत ऍज इट इज घेतलं सगळं. 82 पर्यंत ऍज इट इज घेतलं. 82च्या पुढची मोठी संख्या कोणती आहे, 87. 87 घेतलं. 87 घेतल्यावर काय झालं, 97 ऍज इट इज झाली. याच्या पुढे मोठा अंक बनताय का, नाही. पण आता हा जो 87 आहे हा जर कुठं असता, हो 82 87 आहे ना, का काढलं 87. हा 87 जर इथं असता किंवा या दोघांची अल्टीपल्टी असती तर एक स्टेप कमी आली असती, कारण की ऍज इट इज संख्या लागून आली असती ना. आता हा जो 87 आहे इथला जाऊ द्या, हा जो 87 आहे हा जर इथं असता, म्हणजे इथं काय असतं, इथं 87 असतं, इथं 97 असता. मग अन्य आहे. मग आता मी 82 काढलं. 82 नंतर 82 इथं आल्या, हे 2 टर्म उरल्या ना. मग माझ्याजवळ काय उरलं असतं इथं डायरेक्ट 2, 13, 29, हे 29, त्यानंतर हे 48, 48 नंतर काय उरलं 82. इथपर्यंत क्लिअर आहे. मी यातून 82 काढलं, पण 97च्या जागी जर 87 असतं आणि 87च्या जागी 97 असतं तर मग मी इथं काय लिहिलं असतं डायरेक्ट आता 87 आणि इथं काय आलं असतं 97. म्हणजे मला हे स्टेपच नसती लागली, एक स्टेप कमी आली असती. डायरेक्ट हे वाली स्टेप नसती आली, डायरेक्ट ह्या स्टेप मध्ये उत्तर आलं असता. समजत आहे मी काय म्हणतो. जर संख्यांची अदलाबदल नाहीच करायची आहे, कधी कधी संख्या लागून येते. आता इथं जर संख्या लागून आल्या असत्या म्हणजे संख्यांची अल्टीपल्टी असती, 97च्या जागी 87, 87च्या जागी 97 असतं,
तर मग इथं 82 काढल्यानंतर ऑटोमॅटिक 87 आलं असतं, 87 नंतर 97 आलं असतं ऑटोमॅटिकली. पण इथं तसं नव्हतं, त्याच्यामुळे एक स्टेप वाढली. पण जर तुम्हाला एक्झाम्पल दिलं आहे आणि त्याच्यात जर असं सेटलमेंट असलं तर सारखे चरण येणार नाही. आता जसं हे वालं गणित आहे, इथे त्यांना म्हणलं आहे का किती चरण लागते, तर ते आता आपल्याला काढून पाहा लागत. मग अनालिसिस करायचं कसं, तर मग ह्या हिशोबानं करायचं. सगळ्यात पहिले काय करायचं, सगळ्यात पहिले चरण 6 पाहायचा. प्रत्येक वेळी 6 राहील असं नाहीये, कधी 7 राहू शकते, कधी 8 राहू शकते. थोडे हा बेसिक आहे एकदम तुम्हाला समजण्यासाठी. जसं जसं पुढे जाऊ गणित कठीण कठीण आहे. तर सगळ्यात शेवटचं चरण पाहिल्यावर तुम्हाला समजत आहे का चढत्या क्रमाचं क्रम आहे, बरोबर आहे. चढत्या क्रमाने संख्या लावली आहे, 2 आहे, 13 आहे, 29, 48, 82, 87, 97. मी हे समजू शकतो चढत्या क्रमाने लावलाय. मग आता मी इथं पाहिजे याने काय केलं, इनपुट मध्ये पहिले 2 काढला, बाकीचं ऍज इट इज लिहिलं. त्याच्यानंतर ह्या चरण मधला 2 कॉमन ठेवला, याच्यातली 2 पेक्षा मोठी संख्या पाहिली, बाकी ऍज इट इज लिहिलं. मग 2 आणि 13 कॉमन घेतलं, 13 पेक्षा मोठी संख्या पाहिली, इथून 29 उचललं, बाकीचं कॉमन ठेवलं. याच्यात 2, 13, 29 कॉमन ठेवलं, 29 पेक्षा मोठी संख्या पाहिली, किती आहे 48, वरच्या चरण म्हणून 48 खाली घेतलं. त्याच्यानंतर 2, 13, 29, 48 कॉमन ठेवलं, 48 पेक्षा मोठी संख्या पाहिली कोणती, तर 82 घेतली, उरलं का 97 आणि 87. मग ह्या दोघांची जागा अल्टीपल्टी केली, बरोबर आहे. जागा अल्टीपल्टी केली. जर इथं 97 जागी 87, 87च्या जागी 97 असतं तर जागा अल्टीपल्टी करायची गरज पडली नसती. मग तो डायरेक्ट इथं आला असता. हे अंतिम व्यवस्थापन आहे आणि तथा चरण 5. मग हा इनपुट हा दिलाच नसता, 6वा पोर्शन अजिबात नसता. त्याच्यामुळे ह्या गणितात जर 6 पोर्शन आहे आणि तुम्हाला जर पुढे गणित दिलं आहे त्यांना विचारला सोडवताना का किती पोर्शन येईल, तर असं कंपल्सरी नाही का मागच्या गणितात 6 आले तर पुढच्या गणितात बी 6 येतीलच, ऑप्शन मध्ये 6 राहील. ठीक आहे, समजलं हे? नाही समजलं? कुणा कुणाला नाही समजलं सांगा, वापस सांगतो. महत्वाचा चॅप्टर आहे, येते असं नाही का बा पोलीस भरतीला येत नाही, पण TCS IBPS ला येते, MPSC ला बी येते. समजलं? नसेल समजलं वापस सांगतो, हो का नाही सांगा. हा इकडे कोणाला नाही समजलं, काही लाजायचं नाही, काही फाशीची शिक्षा नाही होणार आहे. नसन समजलं सांगतो, काय आम्हाला पहिल्या वेळेस नव्हतं समजलं आणि हे चॅप्टर सर बी नव्हते घेत. ठीक आहे, पक्क समजलं? काही डाऊट आहे? एका वेळी एकच घ्यायचं, 2 घ्यायचे नाही. 2 केव्हा घ्यायचे, जर हे लागून आले असते, तुम्हाला इथं म्हणलं ना मी, इथं जर 87 असतात इथं 97 असतात तर मग सेटलमेंट ऑलरेडी झालीच होती बा, डायरेक्ट आलं असतं. 82 काढलं होतं इथून, इथून 82 काढलं, मग उरलं का 87, 97 लागून आलं होतं. तेव्हा ऍट अ टाइम 2 जमते. पण जेव्हा तुम्ही एक एक स्टेप खाली येत आहे तर एका वेळी एकच अंक घ्यायचा किंवा एकच कार्यक्रम करायचा. कधी कधी अल्फाबेटिकली बी राहते, मग अल्फाबेटिकली असो का कसं बी असो, ऍट अ टाइम एकच. हा प्रश्न तुम्हाला परीक्षेत येते. ठीक आहे, असा प्रश्न दिला राहते, त्याचं अनालिसिस तुम्हाला करायचं आहे. आता हे झालं अनालिसिस. अनालिसिस करताना सगळ्यात पहिले इथं पाहायचं कोणतं स्टेप शेवटी आहे, का म्हणणं आहे त्याचं. ठीक आहे, पण असं नाही आहे का प्रत्येक वेळी एकच घेतलाय. कधी कधी काय होते माहिती आहे का, एक लहान एक मोठी संख्या असं बी येते, तसे बी गणित आहे आपल्याजवळ. इथं समजत आहे लहानापासून मोठ्यापर्यंत अंक गेले आहे, मग इथं मी अनालिसिस केलं तर एक एक अंक वाढवत गेले आहे. सगळ्यात पहिले 2 घेतला, 2 प्रत्येक यात कॉमन आहे, मग 2 पेक्षा मोठं, मग त्या दोघापेक्षा मोठं, मग या तिघापेक्षा मोठं, चौघापेक्षा मोठं, असं करत करत एक एक स्टेप त्यांना वाढवत गेले आहे. इथपर्यंत क्लिअर आलं? याच्यात काही डाऊट आहे कोणाला? बेसिक समजलं तर पुढचं समजते. घर बांधताना पायवा मजबूत असला पाहिजे, पायवाच कच्चा असला तर घर डोलते. ठीक आहे, पक्क जायचं पुढं, चलो. त्याच्यावरच आता गणित आहे. आता इथं गणित दिलं आहे, काय म्हणता हे एक इनपुट दिलं आहे, मान्य आहे एवढं, 78, 22, 44, 9, 18. आता पहिला प्रश्न काय म्हणताय, जर एक इनपुट वरील प्रमाणे आहे तर त्या इनपुटचा चौथा चरण कोणता? कितवा चरण काढायचा आहे रे? चौथा. सांगा नंबर कोणते कोणते आहे? 78, 22, 44, 9. शेवटचं लक्षात ठेवा. हा इनपुट काय दिला आहे त्यानं, इथं मोठ्या पेजवर सोडू म्हणजे तुम्हाला थोडंसं क्लिअर होईल. 78, 22, 44, 9, 18 होतं का? 78, 22, 44, 9, 18 हे तुम्हाला काय दिलं आहे? इनपुट. प्रश्न जाऊ द्या चोलीत. त्याच पद्धतीनं जसं मागचं पाहिलं तसं ह्याले सोडवू आता.
प्रश्न काय उत्तर आहे त्याच्या नंतर पाहू. आता मला पहिली स्टेप पाडायची आहे, स्टेप 1. मी का करील, ह्याच्यातला सगळ्यात लहान घेईन पहिले. कोण लहान आहे सगळ्यात? 9 दिसताय, 9 लहान आहे, 9 घेतो, 9. बाकी ऍज इट इज लिहितो. 78, 22, 44, 18. क्लिअर झालं. नंतर स्टेप 2 करायची आहे. आता स्टेप 2 मध्ये 9 कॉमन राहील, कारण की आपण लहान्यापासून मोठ्यापर्यंत जाणार आहोत. 9 बदलणार आहे का? नाही. मग आता 9 नंतर मोठं कोणती संख्या आहे? मला 18 दिसत आहे, मग मी इथून 18 आणतो. आता इथून 18 आणली, हे ऍज इट इज, हे 78, हे 22, हे 44. बरोबर आहे. आता स्टेप 3 करायची आहे. इथं 9 घेईन, इथं 18 येईल, इथं 22 घेतो, 78 ऍज इट इज, इथं 44. बरोबर आहे. त्यानंतर 4थी स्टेप, 9 घेतो, 18, 22, 44, 78. आलं उत्तर. मागचं गणित पाहिलं, मागच्या गणितात त्यानं सांगितलं होतं का 6वी स्टेप शेवटची आहे. त्या 6व्या स्टेप मध्ये होतं का संख्या ज्या आहे त्या लहानापासून कुठे चालल्या होत्या? मोठ्यापर्यंत चालल्या होत्या. मग आता याच्यात आपण ही संख्या लहानापासून मोठ्यापर्यंत गेल्या. एक इनपुट आपल्याला ऑलरेडी दिलं होतं, बरोबर आहे. हे इनपुट दिलं होतं, या इनपुटच्या हिशोबाने आपण हे सोडवलं. पण हे सोडवलं कोणाच्या भरोशावर? जे गणित मागं केलं, जे प्रश्न तुम्हाला दिला होता ऑलरेडी. हा जो प्रश्न होता इथं कुठं गेला? हा जो प्रश्न आहे याचं अनालिसिस करून आपण ते गणित सोडवलं. आणि गणित तसेच सोडवायचे असते. ठीक आहे. असंच मोठं गणित दिलं राहते, याचे गणित मोठे येते. हे मार्क देते, पण थोडीशी प्रॅक्टिस पाहिजे, थोडंसं माइंड जागेवर पाहिजे. आता सोडवलं, आले. आता यानं काय विचारलं आहे, जर हे तुम्हाला इनपुट आहे तर याचा चरण चौथा कोणता बनते, म्हणजे याची 4थी स्टेप कोणती? बरोबर आहे. 4थी स्टेप त्यानं विचारली आहे. मग आता त्याची 4थी स्टेप कोणती आहे आपली? ते वाली 9, 18, 22, 44, 78. काही काही विद्वान लोक असे बी पाहिले आहे मी न, जेवढे आकडे आहे 1, 2, 3, 4, 5 ते सगळ्यात शेवटची स्टेप राहते म्हणते. तर ते लॉजिक फक्त काही काही ठिकाणी लागते, प्रत्येक ठिकाणी लागत नाही. आता जसं मी म्हणलं, आता इथे किती संख्या आहे? 1, 2, 3, 4, 5 संख्या. जर त्यानं आपल्याला काय विचारलं आहे, जर त्यानं विचारलं का किती चरण लागले तुम्हाला कंप्लीट करायला, म्हणजे किती स्टेप लागल्या कंप्लीट करायला, उत्तर किती येत आहे आपलं? 4 स्टेप. पण काही काही विद्वान असे आहे जे सरळ म्हणते 5 नंबर आहे तर 5 वेळा येईल. तर असं अजिबात होत नाही. 5 येऊ शकत नाही. 5 कसं येईल? 5वं हेच नाही आहे ना. त्याचं म्हणणं राहते का बा डायरेक्ट हा पहिल्या ज्यात पहिला बदलते, मग हा दुसरा, मग हा तिसरा, हा चौथा, हा 5वा. तर तो नंबर काउंट करताय. आपल्याला नंबर नाही विचारलाय, आपल्याला स्टेप विचारलाय. तर स्टेप किती लागत आहे आपल्याला? 4. मी तुम्हाला मागेही म्हणलं, मागच्या गणितात जेवढ्या स्टेप लागल्या तेवढ्या स्टेप्स पुढच्या गणितात लागल असं अजिबात कंपल्सरी नाहीये. तिथं 6 लागल्या होत्या, इथं 4 लागल्या. बरोबर आहे. इथं किती नंबर होते रे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 होते. 7 होते आणि 6 स्टेप्स आल्या. याच्यात बी एक स्टेप कमी करता येत होती. जर त्याने इथं 87 केलं असतं आणि इथं 97 केलं असतं तर हे स्टेप आली असते डायरेक्ट याच्या जागी. हे स्टेप कॅन्सल. बरोबर आहे. त्याच्यामुळे तसं अजिबात करायचं नाही. तुम्ही पुष्कळशा ठिकाणी किंवा रील्सवर वगैरे हे ट्रिक सांगते का बा जेवढे नंबर आहे त्यातून एक प्लस करायचं किंवा एक मायनस करायचं, तर अजिबात करता येत नाही. काय तुम्ही तेवढी हे नाही आहे, आणि तो पेपर सेट करणारा तेवढाही चुत्या नाही आहे का बा काही बी पेपर सेट करून कसं बी उत्तर काढता येतं. तसं अजिबात होत नाही. चुपचाप सोडवायचं, कारण की मार्क भेटते. आता पहा, हा जो प्रश्न आला ना तो एका दमात 3 ते 4 प्रश्न घेऊन येते. 3 ते 4 प्रश्न आले म्हणजे माहिती किती मार्क येते? 8 मार्क येते. अरे 25 पैकी 4 प्रश्न जर याच्यावर आले तर भाऊ 8 मार्क भेटून राहिले ना. उरले 21 प्रश्न ना, मग 16चं राहिले. आणि त्याच्यात जर तुम्ही असं केलं नाही 7 अक्षर आहे म्हणजे 7 स्टेप येईल, तर गेला नाही, 2 मार्क गेले. आणि मायनस असलं तर मग मेला, उभ्यानच मरते तो. म्हणून तसं नाही करायचं, प्रॉपर सोडवायचं. ट्रिक्स लागते पण काही काही ठिकाणी लागते. ह्या चॅप्टरला नाही लागत. सिटिंग अरेंजमेंट आहे, ब्लड रिलेशन आहे, त्या ठिकाणी ट्रिक्स लावता येते. जिथे आउट ऑफ मार्क घेता येते तिथं घ्यायचे. समजलं? हे प्रश्न सोडवले. आता याच्यानंतर दुसरा प्रश्न काय विचारलाय त्यानं? एक तर भेटलाच आपल्याला. पूर्ण चरण करायला किती चरण लागले? पूर्ण रचना करायसाठी किती चरण लागले रे? 4 लागले. बरोबर आहे. दुसऱ्या चरण मध्ये तिसरा अंक कोणता म्हणते? हे प्रश्न पॉप्युलर आहे. कधी कधी काय होते माहिती आहे का, तो विचारते. जसं आता इथं आहे ना, मग प्रश्न राहील दुसऱ्या चरण मधला तिसरा अंक व चौथ्या चरण मधला तिसरा अंक याच्यात कितीचा फरक आहे? थोडासा टाइम वाढवासाठी. आता इथं काय विचारलाय त्यानं?
दुसऱ्या चरण मधला तिसरा अंक किती आहे? दुसऱ्या चरण मधला किती आहे रे? दुसऱ्या चरण मधला तिसरा अंक किती आहे? 78. इझिली उत्तर आलं, पण त्या जर वेळ खातच आहे. सोपा आहे गणित. मग तो काय करेल? दुसऱ्या चरण मधला तिसरा अंक आहे 78 आणि चौथ्या चरण मधला तिसरा अंक आहे 22. या दोघातला काय विचारेल? तर तो विचारेल तुम्हाला फरक. करा वजा बाकी. मग 56 येते. म्हणजे 1 मिनिट किंवा थोडासा विचार करायला वेळ लागते. फरक विचारल्या वजा बाकी करा. समजलं? समजलं का कसं काढलं? तर कोणाला काय डाऊट याच्यात? तर पुढचं सोडून पाय ट्रायल करा. पाचवा आउटपुट जो आहे तो शेवटचा आहे. ठीक आहे. काय इंग्लिश मध्ये करायचं आहे? काय नाही समजत आहे? प्रश्न नाही समजला का? नाही, पुढे इंग्लिश आहे ना. हे जे आहे ना याच्याशी काही घेणदेण नाही. ठीक आहे. सरळ तो इनपुट आउटपुटचा प्रश्न आहे. त्याचं हे इनपुट दिलं आहे, हे आउटपुट आहे. मधातल्या जे आहे हे स्टेप्स आहे. प्रश्नाशी काही करायचं नाही आपल्याला. प्रत्येक प्रश्न असंच राहील. इंग्लिश मधले प्रश्न पाहिजे तर इंग्लिश मधले बी आहे. हे सोडवा तोपर्यंत. एक प्रश्न कॉमन आहे, इंग्लिश असो का मराठी. फक्त बदलणार का आहे? हे बदलल, हे इंग्लिश मध्ये राहील. याच्यात दिलं राहील का राहील? स्टेप इज द आउटपुट ऑफ असं की काही राहील. जे काही आहे ते इथं स्टेप दिलं राहील इंग्लिश मध्ये, इथे इनपुट असं दिलं राहील. अक्षर इंग्लिश मध्ये राहते. याचा तर अभ्यास करा. समजलं काय? का लॉजिक आहे? लागलं याच्यात? पक्क नाही लागलं? हा, लाईव्ह वाल्याने दिसणार नाही. हा, चलो. चरण 2 दिलाय, चौथा विचारलाय. सांगा ह्याचा या भरोशावर तो आहे. इंग्लिश मीडियम आहे का तुझं? इंग्लिश मीडियम वाले किती जण आहे? फुल इंग्लिश 5वी ते 12वी सीबीएसई. अरे बापा. मग 1ली ते 4थी कॉन्व्हेंट का जिल्हा परिषद? कॉन्व्हेंट. आणि 5वी ते 12वी सीबीएसई. सरचं मराठी समजते का? मग इतिहास भूगोल तर तुफान आहे. मग अजून आमचं सेमी इंग्लिश होतं बा. सायन्स आणि मॅथचं लेक्चर असलं का दुसऱ्या वर्गात जायला लागत होतं. चालले त्या याच्या बाहेर उभं राहावं लागे. मास्तर लेक्चर अगोदरच्या मास्तरचा पिरियड व्हायचं, वाट पाहा लागे दारात उभे, जागा पकडायला झगडे. मग पोरं मॅथ न 1-2 वर्ग राहायचे ना, एक अ न ब. मग ते अ वर्गात फुल सेमी इंग्लिश वाले पोरं राहे, ब वर्ग मराठी मीडियम राहे, नाव तिकडे टाकले राहिले. तर मग ते मॅथ न सायन्सचा लेक्चर असला, बुक घेतले का चालले त्या पिरियडले तिथं. आपण जिल्हा परिषदचा मटेरियल आहे. जिल्हा परिषद मध्ये शिकला 4थ्या वर्गापर्यंत. बाकी जिल्हा परिषद वाले आहे का? बाकीचे रे जिल्हा परिषद आहे का? आमच्या गावात होतीच नाही हे तर सीबीएसई. झालं. ह्याचं लॉजिक पहा, मी तुम्हाला सांगतो. इथं सगळ्यात शेवटी पाहायचं. स्टेप 5 जे आहे हे लास्ट आहे. मान्य आहे? हा. पहिले 3 अंकी संख्या जी आहे, 3 अंकी संख्या उतरत्या क्रमाने आहे. बरोबर आहे? 3 अंकी संख्या जी आहे हे उतरत्या क्रमाने आहे. आणि 2 अंकी संख्या कशी आहे? मग चढत्या क्रमाने आहे. 2 अंकी संख्या पहिले 26 आहे, मग 48, मग 99, आणि 99 नंतर 182. दुप्पट गिप्पट केली नाही आहे. अगाऊ डोकं नाही लावायचं, नाही तर त्याच्यात ज्ञान ते गणित. आपण कोडिंग डिकोडिंग मध्ये पाहिलं होतं. पहिल्याचा संबंध मग याचा काही घेणदेण नाही, असं गिसं नाही आहे.
मग आता यानं काय केलंय, पहिले 542 घेतली, पहिले सगळ्यात मोठी संख्या घेतली 3 अंकी. आता मी इथून 542 उचलतो, उचललं 542 ऍज इट इज ठेवलं, बाकीचं तसंच लिहिलं. 48, 245, 182, 26, 29, 387, 297. ठीक आहे. मग आता 542 कॉमन ठेवलं, मग मला इथे दिसतंय का त्यानं 26 घेतलाय, म्हणजे काय आहे, 2 अंकी सर्वात लहान संख्या आहे. मग मी याच्यातून 2 अंकी सर्वात लहान संख्या काढतो, कोणती, तर 26 काढली, बाकीचं ऍज इट इज लिहिलं. त्याच्यानंतर आता हे 542 ऍज इट इज येईल, 26 ऍज इट इज. मग 542 पेक्षा लहान संख्या कोणती आहे, तर 378 आहे. बरोबर आहे, उतरत्या क्रमाने आहे ना, 542 378. मग आता मी इथून 378 उचलतो, 378 उचललं, इथं लिहिलं, बाकीचं 48, 245, 182, 99, 297 ऍज इट इज आहे. त्याच्यानंतर 542 लिहिलं, 26 लिहिलं, 378 लिहिलं. आता पाहा लागेल 26 पेक्षा मोठं. बरोबर आहे, बरोबर आहे का, हो का नाही. 26 पेक्षा मोठं कोणतं आहे, तर 48. मग मी इथून 48 उचलतो, पण 48 ऍज इट इज आलाच आहे खाली, लिहिला मग मी 48. आता समजलं इथे काय झालं, एक स्टेप कमी झाली. मगांच्या गणितात जे सांगितलं होतं ते इथं आलंय पहा. 378 ला 48 लागून आला ऑलरेडी, मगांच्या गणितात नव्हतं. मगांच्या गणितात 87 आणि 97 अलग अलग होते. आपण विचार केला होता का तसं जर असतं तर स्टेप का झाली असती, कमी झाली असती. आता इथं पहा, इथं 378 नंतर 48 आलंच आहे, ऑलरेडी लागून आहे, मी ऍज इट इज लिहित असताना. त्याच्यामुळे हा जो 48 आहे हा मला डायरेक्ट घ्यायला लागेल इथं. ठीक आहे, 48. मग आता मी का पाहिजे, 378 पेक्षा लहान संख्या पाहिजे, कोणती आहे, 297. हे 297 इथून उचलतो आणि हे इथं लिहितो, लिहिले. मग उरलं का, 245, 182 आणि 99. बरोबर आहे. आता बाकीचं ऍज इट इज लिहू, 542 ऍज इट इज आहे, 26 ऍज इट इज, 378, 48, 297 घेतले होते. बरोबर आहे, 297 पर्यंत झालं होतं. आता हा सिक्वेन्स चालू होता. मग मला आता का पाहावं लागेल, तर 48 पेक्षा कोणती संख्या मोठी संख्या. मग 48 पेक्षा मोठी संख्या कोणती आहे, 99. मग हे 99 इथून उचलतो, इथं ठेवतो. जसे मी इथं 99 ठेवले, मग उरलं का 245 आणि 182. मग ते सिक्वेन्स नुसार बरोबरच बसले. मग आता 3 अंकी संख्या ज्या आहेत त्या उतरत्या क्रमाने होत्या. पहिले 542 तर 378 झालं, 378 297 झालं, 297 किती झालं, 245. मग 2 अंकी संख्या पहा, 2 अंकी संख्या चढत्या क्रमाने होत्या. 26 किती झालं, 48, 48 झालं 99, 99 झालं 182. बरोबर आहे. इथं 2 ठिकाणी आपल्याला संख्या लागून लागून भेटल्या. की हा जो पोर्शन होता, हा जो पोर्शन होता 378 वाला, 378 प्लस 378 नंतर 48, इथे एक स्टेप कमी झाली. काऊन, कारण की 48 ऑलरेडी लागून आला होता आणि आपल्याला पाहिजे होता याच्यात, तो ऍज इट इज कॉमन घेतला होता आपण. कॉमन घेतला म्हणजे त्या सिरीज मध्ये तसाच दिला होता. आणि त्याच्यानंतर हा 99 इथं आणल्यावर हे जे 2 अक्षर आहे हे लागून आहे. बरोबर आहे. आता किती शब्द आहे, किती अंक आहे रे, 1 2 3 4 5 6 7 8 आहे. किती स्टेप आले, 5. मग ते लॉजिक नाही लागत. ठीक आहे, तर लॉजिक लावतच नाही. काही काही लोक म्हणते का 8 नंबर आहे तर 8 लॉजिक येऊ शकते, पॉसिबलच नाहीये. आणि जर सपोज 3 नंबर लागून आले असते तर इथं किती आहे, 48 नंतर 297 घेतले, हे 297 जर इथं असते तर मग 2 स्टेपा कमी झाल्या असत्या ना. आता इथं 48 घ्यायची स्टेप कमीच झाली कारण की लागून होतं. आणि सपोज 297 बी लागून असतं तर मग ही स्टेप कमी झाली असती एक, तर माहिती आहे का 4 स्टेप मध्ये उत्तर आलं असतं. त्याच्यामुळे नंबर वरून स्टेप नाही काउंट करायच्या, सोडून पाहायचं. समजलं कसं केलंय गणित. 3 अंकी संख्या ह्या उतरत्या क्रमाने आहे, 2 अंकी संख्या चढत्या क्रमाने आहे. सेम लॉजिक आहे. आता हे गणित सोडवलं का तुम्ही ना, मग आता काय येतं याच्यात, तुम्हाला चरण दुसरा दिला आहे. बरोबर आहे. आता चरण दुसऱ्यात त्यानं का केलं होतं, पहिल्या चरण मध्ये का केलं होतं, 3 अंकी मोठी संख्या उचलली होती. बरोबर आहे. आणि चरण दुसऱ्यात का केलं होतं, तर 3 अंकी मोठी संख्या ऍज इट इज लिहिली होती आणि 2 अंकी सर्वात लहान संख्या घेतली होती. याच्या पुढे आपल्याला आता सॉल्व्ह करायचं आहे. बरोबर आहे. तर सॉल्व्ह करू आपण त्याला, काय आहे तिथं ते काय विचारलंय त्यानं. आता हा जो चरण दुसरा आहे, चरण तिसऱ्यात काय येईल, मग आता काय येईल रे, सांगा ना रे, दुसरा कलर घेतो. हा आता इथं आलं 765, इथं आलं 42. हे कितवी स्टेप होईल, हे तिसरी. मग आता मला 765 पेक्षा लहान संख्या घ्यायला लागल. बरोबर आहे का नाही. मग 765 पेक्षा लहान संख्या मला 542 दिसत आहे.
मी हे 542 लिहितो इथं. 542 लिहिले, बाकीचे ऍज इट इज लिहू. 183, 289, त्यानंतर 65, 110, 350. झालं का? बरोबर आहे? अरे हो का नाही? हा, आता सोडवू आपण याला काय आहे तिथं. त्यानंतर चौथी स्टेप काय येईल मग आता आपली इथून. इथं जर मला चौथी स्टेप करायची आहे. आता पहा, 765 झालं, 542 झालं. मग आता मला 42 पेक्षा मोठी संख्या घ्यायला लागल. बरोबर आहे? काय येईल? जर मी इथं लिहित आहो तर इथं येईल माझा 765, इथं येईल 42, 542 बरोबरच आहे. हा, आता 42 पेक्षा मोठी संख्या कोणती आहे इथं? हे आहे 65. मग मी 65 घेतो इथे ऍज इट इज. 65 नंतर रिमेनिंग काय आहे? 183, 183 नंतर आहे 289, इथं आहे 110, इथे किती आहे? 350. पूर्ण सोडवायची गरज नाहीये, पण प्रॅक्टिस व्हायसाठी आपण सोडवू. हे कितवी स्टेप होती? हे होती चौथी. आता पाहू पाचवी. 765 बरोबर आहे, 42 बरोबर आहे, 542 बी बरोबर आहे, 65 बी बरोबर आहे. 542 पेक्षा लहान पाहिजे मला आता. 542 पेक्षा लहान कोणती आहे? तर 350 आहे. बरोबर आहे? मग मी 350 लिहितो इथं खाली. 350 लिहिलं. 65 ले 65 कॉमन होतं, 542 हे कॉमन, 42, 765. 350 घेतलं, उरलं का रे? 183, 289, 110. बरोबर आहे इथपर्यंत? बरोबर आहे का? दोन अंकी ह्या संख्या पाहिजे आता. 765चं 542 हे 365. आता 42 आलं होतं, 65 पेक्षा मोठं काय? 110. हे स्किप करतो, ठीक आहे. 6वी. 765, 42, 542, 65 बरोबर आहे. 350 घेतो. 65 पेक्षा मोठं काय? 110. 110 नंतर काय येईल इथं? 183. इथं आलं 289. 289 आणि 183 ची जागा बदलायची गरज आहे का? हो का नाही? 765, 542 लहान झाले. 542 350. 350 नंतर 183 येईल का 289 येईल? 289 येईल. मग मी 7व्या स्टेप मध्ये लिहितो आले 765, 42, 542, इथं 65, इथं 350, किती? 110, हे 289 आणि हे किती? 183. आता संपला गणित. किती अध्याय समाप्त. मागच्या स्टेप नुसार काढले होते. इथं तुम्हाला चरण 2 दिला होता. ठीक आहे? म्हणजे टोटल किती स्टेप लागले आपल्याला इथं? 7. आणि इथं किती लागल्या? 5. फरक. मग अशी सुरुवातीच्या गणितात जास्त लागल्या होत्या, नंतर कमी लागल्या. इथं गणितातच कमी होत्या. काऊन? तिथं 2 ठिकाणी ह्या स्टेप कमी झाल्या. इथे एक स्टेप कमी झाली होती आणि इथे स्टेप, हे जे स्टेप आहे हे त्या गणितात लागून आली ना. हे पहा इथं 183, 289 आले होते. आपल्याला जागा पलटवायची होती. त्या गणितात पलटाचं काम पडलं का? नाही. मग हे अशा प्रकारचं गणित येते. म्हणजे स्टेप 2 वरून बी आपण काढू शकतो. हा, स्टेप 2 वरून तुम्ही स्टेप 1 काढू शकता. काढू शकता का? स्टेप 2 वरून स्टेप 1 काढू शकता का? नाही काढू शकत. तुम्हाला 65 ची जागा माहित असली, स्टेप 2 मध्ये आता जसं आहे. आता इथं काय आहे? चलो, हे आहे स्टेप 2. बरोबर आहे? जर मला स्टेप 1 काढायची आहे, काय रे बा रील पाहून राहिले का इथं? हा, स्टेप 1 आहे. स्टेप 1 आहे. मला एक माहित आहे. स्टेप 1 मध्ये मी सगळ्यात मोठी संख्या घेत आहो. अरे वा. हा, स्टेप 1 मध्ये मी सगळ्यात मोठी संख्या घेत आहो 765. पण स्टेप 2 मध्ये आपण 2 अंकी संख्या घेतली आहे ना, लहानवाली. तिथं प्लेसमेंट कुठं आहे? तिथं प्लेसमेंट नाही माहित ना कुठं आहे तर. आता हे एवढे अंक उरले ना आपल्या जवळ, 42, 183, 289, 542, 65, 110. याचं तुम्हाला प्लेसमेंट थोडी माहित आहे वरतं कसं होतं. तुम्हाला थोडी माहित आहे 42 कुठं होतं. माहित आहे?
तुम्हाला माहित केव्हा असतं माहिती आहे का? जेव्हा तुम्हाला इनपुट दिलाय. हो का नाही? समजत आहे? याच्यावरून मी एक गोष्ट कॉमन करू शकतो का बा माझ्या स्टेप 1 मध्ये 765 राहील पहिल्या स्टेपले. काऊन? कारण की आपलं मागचा जो निष्कर्ष आहे त्याच्यावरून असं लक्षात येते का 765 मोठी संख्या आहे आणि 3 अंकी संख्या ह्या उतरत्या क्रमाने आहे आणि 2 अंकी संख्या चढत्या क्रमाने आहे. पण मला 42चं प्लेसमेंटच नाही भेटताय ना वरतं. मी कुठं ठेवू 42? किती ऑप्शन बनवता येते? जेवढे नंबर आहे तेवढे ऑप्शन बनवता येते. आता जसं मला बनवायचं आहे तर मी इथं 42 ठेवीन, बाकीचे ऍज इट इज लिहीन. इथं 42 ठेवून बाकीचे ऍज इट इज लिहीन. पुष्कळ सारे ऑप्शन बनते. त्याच्यामुळं तुम्ही आउटपुट वरून इनपुट नाही काढू शकत किंवा खालच्या स्टेप वरून वरची स्टेप नाही काढू शकत. जर मी तुम्हाला विचारलं आता आउटपुट कुठं आहे आपलं, तुम्ही याच्यावरून इनपुट बी नाही काढू शकत. बरं, याच्यावरून तुम्ही प्रॉपर मी तुम्हाला इनपुट सांगू शकतो. इनपुट मध्ये ह्याच संख्या राहतील, मान्य आहे. इनपुट मध्ये ह्याच संख्या आहे ना. पण लिहिल्या कशा हे थोडी माहिती आहे तुम्हाला. संख्या कशा बी लिहू शकता तुम्ही. जरुरी थोडी आहे का त्या सिक्वेन्स मध्ये खाली लिहिल्या पाहिजे बा म्हणून. कोण म्हणे? आता जसं हे वाला गणित पाहिलं आपण, हे गणित पाहिलं मी, याच्या पुढे काही बी घेऊ शकत होतो. आता याने इथे ऍज इट इज लिहिल्या म्हणून आपण ऍज इट इज लिहित आहोत. पण तुम्हाला याचं प्लेसमेंट नाही माहित, स्टेप 1च्या वरून तुम्ही इनपुट नाही काढू शकत. इनपुट मध्ये थोडी तुम्हाला समजते का संख्या कुठं मांडल्या आहे, थोडी समजणार आहे. त्याच्यामुळे आउटपुट वरून इनपुट नाही काढतायत. जर प्रश्न आला का दिलेल्या आउटपुटचं इनपुट काय असेल तर त्याचं उत्तर निघतच नाही. तुम्ही ट्राय करून पहा घरी, सोडवून पहा किती वेळा उत्तर निघते. तर पुष्कळ वेळा निघाल. पुष्कळ वेळा म्हणण्यापेक्षा जेवढ्या संख्या आहे तेवढ्या वेळा उत्तर निघाल. समजलं? मग याच्यात काय विचारलंय तुम्हाला? दुसरा चरण दिला आहे तर चौथा चरण का राहील म्हणते. कोणता चौथा चरण राहील? चौथा चरण काढला ना आपण, सगळेच तर चरण काढले. किती आहे चौथा? 765, 42, 542, 65. हा गेला, हा गेला, 65. 65 नंतर किती आहे? 183. म्हणजे हे वाले यायला पाहिजे. 765, 42, 542, 65, 183, 289, 110, 350. समजलं? खालच्या स्टेप वरून वरत जाता येत नाही, वरतून खालती येता येते. आउटपुट वरून इनपुट नाही काढता येत, इनपुट वरून आउटपुट काढता येते. काऊन तर तुम्हाला स्टेप ऑलरेडी दिले आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? पक्क समजलं? ठीक आहे. इंग्लिश, आता इंग्लिश मध्ये आलं. चलो, वरचा प्रश्न जाऊ द्या, तेच सोडवा आता. इनपुट त्याचं काही काम नाही आहे. इंग्लिश मध्ये प्रश्न बी आहे आपल्याजवळ. काय लॉजिक आहे पहा. हे अंतिम व्यवस्थापन आहे तथा चरण 6 या इनपुटचा अंतिम चरण आहे. ओके. अल्फाबेट ऑर्डर उतरत्या क्रमाने आहे का? एस जी एफ, हो, बी एफ जी एस. नाही, एका वेळी एकच केलाय. दोन दोन कुठे घेतलाय? नाही ना. इथून स्पॅनिश बाहेर काढलाय, बाकी लिहिलं त्यानं सुरुवातीपासून आहे. त्यानं हे दोन पहिले घेतले असते, बाकी लिहिलं असतं, थोडासा विचार केला असता. ऍट अ टाइम एकच काम होतं इथं. ठीक आहे, ह्या गणितात ऍट अ टाइम एकच. दोन दोनचं हे केलं तर मग धिंगाणा होऊन जाईल पूर्ण. पहा, इथं दिसत आहे तुम्हाला, पहिले यस आहे, इथं यस, इथं जी, इथं एफ, इथं बी. बरोबर आहे. नंबर बी उतरत्या क्रमाने आहे. 84 नंतर 71 आहे, 71 नंतर 65 आहे, 65 नंतर काय 32 आहे. बरोबर आहे. मग त्याने इथून उतरत्या क्रमाने आहे म्हणजे त्याने पहिले काय घेतलं? तर पहिले घेतलं स्पॅनिश. बरोबर आहे. स्पॅनिश घेतला, हा इथं कॉमन काय म्हणजे इथून त्याच्यात उचलला, बाकीचं ऍज इट इज लिहिलं. दुसऱ्या स्टेप मध्ये स्पॅनिश कॉमन ठेवला आहे. मग स्पॅनिश नंतर यानं मोठी संख्या घेतली. मोठी संख्या कोणती आहे? तर 84. हे पहा, 84 घेतलं, बाकीचं ऍज इट इज लिहिलं. ब्रिटिश, 32, 71, हे 84 याने इथून उचलले. ठीक आहे. त्यानंतर स्पॅनिश कॉमन ठेवलं, 84 कॉमन ठेवलं. मग यस नंतर उतरत्या क्रमाचा नंबर पाहिला. उतरता म्हणजे त्यापेक्षा लहान, तर कोणता आहे मग? ग्रीस. हे इथं घेतलं. त्यानंतर बाकीचे ऍड इट इज ब्रिटिश, 32, 71, फिरंगी, 65.
त्यानंतर स्पॅनिश कॉमन आहे, 84 कॉमन आहे, ग्रीस कॉमन आहे. 84 पेक्षा लहान काय रे? 71. मग 71 घेतलं. बाकीचं का कॉमन लिहिलं? ब्रिटिश 32, फिरंगी 65. स्पॅनिश लिहिलं, 84 लिहिलं, ग्रीस लिहिलं, 71 लिहिलं. 71 पाहिजे, 71 लिहिलं. त्यानंतर ग्रीसच्या जीच्या अगोदर काय आहे? तर फिरंगी आलं इथं, बरोबर आहे. फिरंगी लिहिलं, उरलं ब्रिटिश 32, 65. त्यानंतर स्पॅनिश बरोबर आहे, 84 घेतलं, ग्रीस बी घेतला, 71 फिरंगी नंतर आता इथून यानं इथं 65 उचलला, 65 ठेवलं, बरोबर आहे. उरलं का? ब्रिटिश 32. ह्या दोन स्टेप, हे जे इथं आहे इथे एक स्टेप कमी झाली ना, लागून आले ना. ब्रिटिश 32 लागून आला, लागून नसता किंवा इथं कुठं जर 32 असता, इथं जर 32 असता तर मग एक स्टेप वाढली असती. स्टेप वाढली का? नाही. ठीक आहे, समजलं कसं केलंय? अल्फाबेट बी उतरत्या क्रमानं आहे, नंबर सिरीज बी उतरत्या क्रमानं आहे. ठीक आहे, आता पुढचं. आता याच्यातच आहे, इंग्लिश मध्ये प्रश्न आहे, दोन्ही सॉल्व्ह करा. स्टेप 3 ऑफ एन इनपुट. स्टेप 3 दिली आहे, तर ते पुन्हा विचारताय का पुन्हा किती स्टेप लागल तुम्हाला कंप्लीट करायसाठी? स्टेप 3 ऑफ एन इनपुट इज हाऊ मेनी मोर स्टेप्स विल बी रिक्वायर्ड टू कंप्लीट द रिअरेंजमेंट. ठीक आहे, हे एक स्टेप आहे, हे एक गणित आहे. त्याच्यानंतर हे इनपुट दिलं आहे, ठीक आहे, याचं इनपुट आहे. याच्यात तुम्हाला काय विचारलं आहे? तर विल बी लास्ट म्हणजे शेवटची स्टेप, म्हणजे डायरेक्ट तुम्हाला आउटपुट विचारला आहे याच्यात. त्यासाठी तुम्हाला सोडवा लागणार आहे का किती स्टेप्स लागल. याच्यानंतर जीएस ची बॅच आहे, ठीक आहे. जीएस सर नाही आहे, मला नव्हतं माहित, मला आता आल्यावर माहित पडलं ऑफिसमध्ये. का सरची बॅच नाही आहे? मला ऑफिसमध्ये आल्यावर माहित पडलं, इथं रॅलीत गेले आहे सर, आज रॅली आहे. मेरे को मालूम नहीं था, इधर आने के बाद मालूम पड़ा. हाँ चलो, दोन्ही याचे उत्तर सांगा फास्ट. प्रणालीची बॅच आहे, प्रणाली मॅडम. वरतं का खालतं? पहिला वाला क्वेश्चन का दुसरा वाला? अजून 4, म्हणजे टोटल 7 स्टेप लागत आहे. तिसरी तर दिलीच आहे. तिसरी मध्ये आहे ना, पहिले मोठा हा शब्द घेतला पहिला, हे पहिली स्टेप कंप्लीट केली असेल, बाकीचे आयडेंटिटी लिहिलं, मग 92 घेतला असेल, हे दुसरी स्टेप. 92 नंतर अम्ब्रेला घेतला. मग आता तुम्हाला 92 पेक्षा लहान वाला संख्या पाहायला लागल, बरोबर आहे ना. त्या स्टेपने चालले ना. पहिले अल्फाबेट घेतला होता मोठावाला पहिल्या स्टेप मध्ये, दुसऱ्या स्टेप मध्ये नंबर घेतला होता मोठावाला, मग तिसऱ्या स्टेप मध्ये अल्फाबेटचा उतरता क्रम घेतला होता, तर बरोबर काढलं ना त्यानं. आता इथून मग चौथी स्टेप जर काढायची आहे तर मी काय घेईन? अम्ब्रेलाच्या जागी अम्ब्रेला नंतर 92च्या अगोदर काय येईन? 67 येईन, बाकी ऍज इट इज राहील. झालं, हे झाली चौथी स्टेप, बरोबर आहे. मग मी 5व्या स्टेप मध्ये लिहिल अम्ब्रेला 67 आलं. यूच्या अगोदर काय येते मग? यस का यच? यस येईन, बरोबर आहे. मग मी इथं स्लेट घेतो, स्लेट घेतलं, स्लेट नंतर 15, 13 हंगर ऍज इट इज आलं, बरोबर आहे. 6. आता इथं काय आलं होतं? 67. 67 पेक्षा लहान किती आहे? 23 आलं, स्लेट आलं होतं. मग उरलं काय याच्यात? 7व्या याच्यात हंगर येईन, हंगर 15. हंगर 15 लागून येते का? हंगर 15 लागून येत आहे का तिकडे माग? एक स्टेप कमी होत आहे, डायरेक्टली काढता आलं याच्यात. आता हे तुम्हाला डायरेक्टली केव्हा समजा? जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल. मी सोडवलं नाहीच ना, तुम्ही पूर्ण लिहत नेलं असं, मी नाही सोडवलं. आता मी डोकं कुठं लावलं पहा, मी तुम्हाला सांगतो, लक्ष द्या. तेवढी जास्त प्रॅक्टिस केल्यावर समजते का उत्तरापर्यंत जायचं कसं. मला एक गोष्ट एवढी माहित आहे याच्यातून, पहिला अक्षर अल्फाबेट उतरत्या क्रमाने आहे, नंबर बी उतरत्या क्रमाने आहे, हे मला समजलं. इथं स्पॅनिश आहे, ग्रीस आहे, फिरंगी आहे, ब्रिटिश आहे. स्पॅनिशच्या नंतर काय आहे? मोठी संख्या आहे, म्हणजे 84, 71, 65, 32 संख्या ज्या ह्या उतरत्या क्रमाने आहे, अल्फाबेट बी उतरत्या क्रमाने आहे, बरोबर आहे. आता मी थोडंसं माइंड जागेवर ठेवून सोडवलं. परीक्षेत जे आहे ते तसंच सोडवा लागते, तेव्हाच तुम्हाला उत्तर भेटू शकते. आता शॉर्टकट कुठं मारलं मी ना, मला एक गोष्ट समजली. तिसरी स्टेप दिली आहे, पहिल्या स्टेप मध्ये काय केलं असेल त्यानं? ईस्ट बाहेर काढला,
म्हणजे अल्फाबेटचा मोठा नंबर बाहेर काढला, बाकीचं ऍज इट इज लिहिलं. आता ते काय लिहिलं तो पाहत बसत. दुसऱ्या स्टेप मध्ये त्यानं दोन म्हणजे अंक जो मोठा आहे तो बाहेर काढला असेल, बरोबर आहे का नाही? मग अंक कोणता मोठा होता? अंक होता 92 मोठा. मग मी 2 नंबरचा अंक काढला. त्याच्यानंतर तिसऱ्या स्टेप मध्ये त्यानं काय केलं होतं, तर ईस्ट पेक्षा लहान अल्फाबेट घेतला होता, बरोबर आहे? तिसऱ्या स्टेप मध्ये तेच केलं आहे. मग ईस्ट पेक्षा लहान अल्फाबेट कोणता आहे? अम्ब्रेला. झाले 3 स्टेप. तिसरी स्टेप दिली आहे तुम्हाला, बरोबर आहे? आता मला त्याच्या पुढे जायचं आहे. मग मी याच्या पुढे जात असताना काय पाहिजे, मला चौथ्या स्टेप मध्ये समजत आहे का पहिल्याचा संबंध तिसऱ्या सोबत होता, तिसऱ्याचा संबंध पाचव्या सोबत होता. आता इथं 2 नंबरवर अल्फाबेट आहे, तर मला 92 पेक्षा लहान अल्फाबेट घ्यायला लागेल चौथ्या स्टेपसाठी, बरोबर आहे? 92 पेक्षा लहान अल्फाबेट कोणता आहे? 67 आहे. ठीक आहे, मी डायरेक्ट 67 घेतो इथं. मी लिहिणार नाही पूर्ण, काही काम नाही. 67 काय झाला? कटला, विषय समाप्त. पाचवा. आता आता काय उरला याच्यात? 15, 23 स्लेट हंगर उरला. आता 3 नंतरचा संबंध 5 सोबत होता. मग यू पेक्षा लहान काय आहे रे? यस आहे. मी काय करतो? स्लेट घेतो इथं. घेतला स्लेट, स्लेट कटला. उरले का? 15, 23 हंगर उरले, बरोबर आहे? त्याच्यानंतर 6व्या याच्यात 4चा संबंध 6 सोबत लागन. 67 पेक्षा लहान काय आहे? 67 पेक्षा लहान काय आहे? 23 आहे. मग उरलं का आता फक्त हंगर आणि 15 येईल. मग 7व्या स्टेपले काय येईल इथं? हंगर 15. हे स्टेप कॉमन येईल, कारण की स्लेट मधातून कटला ना. स्लेट लिहिल्यानंतर मग इथं काय लिहिन मी? हंगर. उरलं का? 15. मग किती स्टेप एक्स्ट्रा लागत आहे? तर 4 स्टेप एक्स्ट्रा लागत आहे. डायरेक्ट. ठीक आहे, शॉर्टकट. हे तेव्हाच डेव्हलप होते जेव्हा प्रॅक्टिस कराल, नाही तर मग तुमच्याजवळ आहेच, पुरं लिहत बसा तिथच्या तिथंच. पण तुम्ही तिथं करू शकणार नाही, कारण की तुम्हाला याच्यावर खिचण्याची अनुमती नाही आहे. कम्प्युटर थोडी खिचणार आहे तुम्ही, घरी थोडी आणणार. आपला लॅपटॉप घेऊन चालले का? तिथल्या कम्प्युटरवर मला तुम्ही पाहिजे गेल्यावर तिथल्या कम्प्युटरला चालू राहते ना, अशी स्क्रीन राहते ना, त्यावर असे निळे निळे ठिपके दिसते. पुढे तिथंच करते, आम्ही बी त्याच्यावरच करतो. मी तर रेषा बी पाडतो. फुटला तर फुटला, माझा का चालला? पैसे दिले 1000 रुपये. माझा लॅपटॉप असता तर गोष्ट वेगळी, माझ्या लॅपटॉपला नाही करणार. तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही लिहूनही सॉल्व्ह करू शकता. प्रॅक्टिस करायची आहे तर ह्या प्रकारे करा. किती स्टेप लागत आहे? 4. त्याला पुन्हा किती स्टेप लागणार आहे असं विचारलं आहे. स्टेप 3 दिले आहे. मग स्टेप 3 पासून आपण चौथ्या स्टेप पर्यंत गेलो, म्हणजे एक्स्ट्रा स्टेप किती लागत आहे आपल्याला? 4 स्टेप लागत आहे, बरोबर आहे? उत्तर किती येईल? ऑप्शन नंबर 2. चलो याचं सांगा आता. 6 स्टेप लागत आहे पक्क. इनपुट कुठे गेला याचा? एक मिनिट. हा इनपुट आहे अँग्री वाला, दिसतंय का? सोडून पाहू. पहिली स्टेप याची काय येईल? कोणता अल्फाबेट मोठा आहे याच्यातला? विंकी मोठा आहे, मग मी इथे डब्ल्यू घेतो. विंकी घेतलं, बाकीचं तसंच. अँग्री इथं येईल, हॅप्पी इथं येईल. मग किती आहे? 49 आहे, 24. हुजी हा इथं 34, 69. विंकी घेतला ऑलरेडी, हे झाली पहिली स्टेप. आता दुसऱ्या याच्यात विंकी कॉमन राहील, बरोबर आहे? मग काय येईल इथं? 69, बरोबर आहे? इथं आलं 69. इथं मग अँग्रीचा ए, हॅप्पीचा एच. इथं आलं 49, इथं 24, इथं एफ, इथं 34. बरोबर आहे? बरोबर आहे का? हो का नाही? मग इथं विंकीचा वी कॉमन येईल, इथं 69 येईल. एफ डब्ल्यूच्या अगोदर एच का एफ? एच आलं. हॅप्पी घेतो इथं, हॅप्पी घेतला. मग उरलं का? इथला ए उरला, इथला 49 उरला, इथला 24, एफ 34. पूर्ण अक्षर लिहायला टाइम जाते, त्यामुळे शॉर्टकट मारले. चौथा व्ही घेतला, डब्ल्यू 69 घेतला, एच 69 पेक्षा लहान काय? 69 पेक्षा लहान 49. बाकीचं ऍज इट इज. ए आलं 24, एफ 34. बरोबर आहे? त्यानंतर 5वी स्टेप, डब्ल्यू आला, 69 आला, एच आला 49. एचच्या अगोदर रे, एचच्या अगोदर काय आलं? इथं एफ आलं. इथं काय येईल? ए. हा 24, हा 34. त्यानंतर 6वी स्टेप,
इथं डब्ल्यू आला, इथं 69 आलं, इथं एच 49, एफ 49च्या अगोदर 34 उरला का ए अन 24. मग सिक्वेन्सली आलंच ऑलरेडी, ए 24 लागून आलं होतं ना. मग हा अल्फाबेट आहे, हे उतरत्या क्रमाने आहे सगळे, आणि हे नंबर बी आहे, हे कसे आहे, हे उतरत्या क्रमाने आहे. बरोबर आहे. प्रत्येक याच्यात 4 अल्फाबेट आहे. आले का सर? आले. तुमची बॅच आहे का सर? आता संपते 11:30 वाजता, 11:30 संपते. हो बस 10 मिनिट. प्रणालीची आहे म्हणे ना. हा ठीक आहे. हा अरे संपली वाटते. हा ठीक आहे. समजलं? हे समजलं का पक्क? मला माहित नव्हतं, मला खाली म्हणजे प्रणालीची बॅच आहे, मी तिला फोन केला. हा तर का किती येईल याच्यात मग आता उत्तर? 6 का 7? टोटल किती लागत आहे? 6. किती स्टेप लागत आहे? तर 6. जर आता याच्यात फोटो काढले असेल तर तुम्ही तुमच्या बुकात लिहा आणि प्रॅक्टिस करा. पुष्कळ गणित आहे. आपण आता सध्या 12व्या स्लाइडवर 33 स्लाइड आहे. अजून पुढचे गणित थोडेसे हार्ड आहे, कॅल्क्युलेशन वाले आहे. ठीक आहे, चला.